घी भेटलाय. हे काय होतं, तू हात दाखवला म्हणून तो चालू झाला. मग चालू मी तर केलाच नव्हता. बघ आज चालू आहे की नाही. हाय गाईज, आम्ही लोक आज बनवणार आहे मखाण्याचं एक हेल्दी असं ब्रेकफास्ट रेसिपी. ब्रेकफास्ट म्हणू शकतो किंवा स्नॅक्स म्हणू शकतो, कधी खाऊ शकता तुम्ही. पॅन्ट घालायला लावलीस तू मला. पॅन्ट चालू केला. मखाना आम्ही कुठून आणले काय माहिती. या ब्रँडचा मखाना आहे. ती मार्टवरून आणली आहे. कुठलाच ब्रँड प्रमोशन नाही आहे. मी आपल्या घरात आहे तो मखाना दाखवत आहे. आणि एक मोठा भगोना टाईप मी एक कढई घेते. स्नॅक्स हम बना रहे चिकन असा. भांडा आम्ही घेतोय एवढा. तर पहिले आम्ही जो एक व्हिडिओ बघितला त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की तुम्ही घी मध्ये किंवा बटर मध्ये. सगळा शर्ट भिजला माझा. घी मध्ये किंवा बटर मध्ये तो थोडासा रोस्ट करून घ्यायचा आहे. 1 सेकंड ना दाखवते. सेट कसं करू जेणेकरून त्यांना सगळ्यांना दिसेल. हो हो ओके ओके. उद्घाटन सोहळा तुमच्या हस्ते करायचा आहे का. गॅस लावायचा. ओ माय गॉड वाव. मी एवढं पाणी ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये. आता उकडायचं आहे. मखानाची भेल बनवायची का पेज बनवायची आपल्याला. ये ना तू. तुला माहिती. पण आपण गॅस आधीच चालू करू. आपल्याला काय वस्तू लागणार आहे तेच आपण ह्यालाच पहिले घी मध्ये रोस्ट करायचं. ओके ठीक आहे. आपण ह्याला पहिले घी मध्ये रोस्ट करूया आणि मग मसाला टाकून. कसं करूया. हवा बघ ना किती आहे. ते टाकून दे आता खाली पहिले. हां पहिले ह्याला घी मध्ये रोस्ट करायचं मग ह्याला काढून घ्यायचं. आम्ही एवढा मखाना घेतलाय. आता तुम्ही अजून केलं ना तर तो पडल खाली. दोघींसाठी एवढं बस झालं. अरे पहिला बातात मखाना खूप महंगा आहे. पण तो महंगा असल्याबरोबर तो खूप हेल्दी आहे. आणि आपण बाहेर जाऊन बर्गर हे ते खातो त्यापेक्षा घी कुठे आहे तरी खूप चांगला आहे तो. घी भेटलाय. हे काय होतं. ती घ्यायची होती का तुला घी सोबत. हे असं कोण करतं. चाट मसाल्याची एक्सपायरी गेली की आहे चेक कर. पावभाजी मसाला पण टाकूया एक्सपेरिमेंट. ओके आम्ही एवढं घी वापरतोय. कढई तापली. हा मग कढईत आपल्याशिवाय काय फ्रीज मधल्या कढईमधले राहते की काय नाही. अरे सगळं पाणी गेलं. हा केलं. त्याची आता ह्याच्यामध्ये मी मखाना टाकून रोस्ट रोस्ट करणार आहे. आणि गॅस मी कमीच ठेवलेला आहे. हे जरा असं पकड ना म्हणजे दिसेल त्या लोकांना. असं पण पकडू नको जेणेकरून माझा मोबाईल पडेल. कसा पडेल तो. हा हा नाही पडला. ओ हम लोग चम्मच लेना भूल गए. दीदी हटो जरा. ये देखो ये हाथ से चम्मच निकला. बघ ना कसं निघालं बघ ना हे. घे परत घे. समझा आप लोग को हम लोग ने भगोना क्यों लिया, इतना बड़ा कढ़ाई क्यों लिया. ये हमारा स्टाइल ऐसा है ना. अजून टाकायचे थोडेसे. अजून टाकूयात का.
ही आहे ना आपल्याला ही आहे. त्याच्यात आपण कांदा बिंदा पण टाकणारच आहोत ना. भेल नाही बनवायची आपल्याला, मसालावाला बनवायचा. अजून मला पाहिजे. पूर्ण ब्राऊन होणार. पूर्ण ब्राऊन नाही होणार, असं ना असं दाबल्यावरती ना असं कुचूक व्हायला पाहिजे त्याच्यातनं. जर ते कुचूक झालं तर देन इट्स फाईन, अदरवाईज इट्स नॉट फाईन. कम इन टू द फ्रेम ब्रो. आपला बघ कुठे 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 तो कुठे करपलाय? एक आहे. दिसला? हाँ अभी मैं इसको बंद कर देती हूँ गैस को. इतना तो कढ़ाई गरम हुआ रहेगा. झाले हो क्रिस्पी. आओ गरम है. हे अजून थोडं व्हायला हवं. आता हे गरम कढईमध्येच राहू देत असतं, म्हणजे ना थोडा वेळ तो होऊन जाईल. कारण एवढं तर काय, एवढं तर ते जेवढं कढई गरम झालं त्याच्यामध्ये तर होऊन जाईल, तेवढं शिजेल ते. किती मॅक्सिमम 2-3 मिनिट्सच आम्ही असं रोस्ट केले, आणि खूप कमी क्वांटिटीमध्ये. तर ते रोस्ट करताना आपण बघायचं की त्याचं ते असं ना क्रिस्प येते का. असं क्रिस्पी टाईप झाला ना तो, म्हणजे तो शिजला. आणि आता आपण त्याच्यात ना मसाले वाढून घेऊया. याच्यात पहिले हे काढ. आणि हो हे बघ काय, चाट मसाल्याच्या पॅकेटमध्ये मिरची. हे कसं काय होऊ शकतं? चाट मसाल्याच्या पॅकेटमध्ये मिरची आहे. हे कधी झालंय असं? ये कौन सा ब्रांड आ गया है सर, चाट मसाले की इसमें मिर्ची डाल के रखने वाला. बाई म्हणजे 6 मिरच्या सापडल्या आता इशू. काय नक्की काय विचार काय होता चाट मसाल्यासोबत? आता मी ना त्याच्यामध्ये हे काढून घेतलंय सगळे मखाने जे आपण रोस्ट केले ते. हो पडला. हा आता मस्त क्रिस्पी झाला. मग अशी थोडा वेळ आपण असं बंद ह्याच्यात ठेवलं ना मस्त झाला बघ. आता आता ह्याच्यामध्ये कुठला कुठला मसाला टाकायचा? परत घी मध्ये सगळे मसाले टाकायचे. लाल मसाला, जिरापूड मसाला तो पण होता. आता मी ना एकदम हाफ टीस्पून असं घी घेतलं, एकदमच थोडं एवढंसं. गैस को ऑन कर. गैस ऑन करना ना, थोड़ा गैस का बचत भी करना चाहिए ना. अभी कढ़ाई उतना गरम तो है, लाइटर दीजिए. पण आधी आपलं डिसाईड तर व्हायला पाहिजे ना आपल्याला काय काय टाकायचं आहे. हा 1 चमचा, तो थोडासा 1 चमचा. बरी आहे तू 1 चमचा. तू 1 चमचा हा मसाला खाणार आहे. ऐका गाईस, ही बघा ही आहे ना हा मसाला, हा आहे मालवणी मसाला, आणि ही म्हणते हा अख्खा 1 चम्मच टाकायचा. चम्मच दाखव आधी केवढा आहे. चम्मच तेवढा असला तरी आपण एवढं नाही खात. मम्मी डाळीमध्ये तेवढा मसाला टाकत असेल 1.5-2 चम्मच. काही गडबड करते काही, मतलब कुछ भी. रोस्टेड पण चांगले लागतात असे प्लेन. आपण आता बस झालं त्यांना, त्याच्यात फ्राय पण करायचे आहेत. मगासपासून झाले खूप खाऊन. आता चल ते तिकडे दाखव आता जरासं.
पहिले लाल मसाला, मग जिरा मसाला, मग अजून जिरा मसाला आपल्याकडे हायसच नाही. जिरा पूड काय माहिती त्यांनी कुठनं टाकलेली आणि अजून काय काय होतं आपल्याकडे ते. हे आहे का रेड चिली पावडर वगैरे कसलं टाकलं. आता मी ना एकदम कमी एवढंच घेते कारण एवढं बस झालं आपल्या पुरती. एवढं जास्त तिखट आम्ही खात नाही. गॅस चालू केला आहे पण तो मसाला जळू नये म्हणून मी खूप कमी ठेवला आणि मी लेट गॅस चालू केला कारण तिथे जळला ना मसाला तर बिलकुल पण चांगला नाही लागत. थोडासा चाट मसाला. चाट मसाला हम बहुत खा सकते हैं. हम लोग चटपटी तोंड. चाट मसाल्यामध्ये मिरची घालून ठेवली तर मात्र नाही खाऊ शकत ना. आता बघू हे एवढं तरी लागतंय का ह्याला. नमक पण टाकायला हवंय का हा मग पण थोडंसं. ये तो अच्छा खासा डांस हो रहा है. दिका दिका डान्स आहे का. पडले दोन आपले. 2 मखान्यांनी जीव दिला कढईच्या बाहेर. गेला तो. जाऊ दे. नमक आहे ना आपण खूपच थोडंसं टाकूया कारण ना ऑलरेडी ते थोडंसं ना सॉर्ट ऑफ सॉल्टी सॉल्टी लागतंय. बस हे ढवळ. बघा बघा तुम्ही बेसिंग बघा कढाई बघू नका. हा हा वाला कर आपल्याला. यही है वो जिसके साथ सब अन्याय हुआ है. यही है बस यही है जिसको फ्लेम ज्यादा लग गया. मेरे को बहुत दुख हो रहा है इसके लिए. कौन खाएगा इसको. कौन खाएगा. बस आता बस झालं. आता किती गॅस बंद करून टाकूया. बस झालं एवढं तर मसाला लागले त्याला. आता आपण ह्याला खायचं बघूया. चला चलो चलो अभी खा लेते. काउंट कर किती आहे. तुला किती येणार मला किती येणार. जस्ट अ सिबलिंग थिंग्स. आणि पहिलेच 5 हिने खाल्लेत. आणि हिने किती खाल्ले ते दिसेल तुम्हाला कॅमेरामध्ये. हिने किती खाल्ले टोटल ते दिसेल. ते बनवलं ना खाली पडले ते पण तिने उचलून उचलून खाल्लेत. पॅकेट फोडताना पण पडले ते पण उचलून उचलून खाल्लेत तिने. तर जास्ती हिनेच खाल्लेत. ढेंटडन 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 काढलंय हिने. येस हिने काढलंय सगळं. चलो आइए पधारिए मखाना लेके आइए. आई थोडासा लागायला पाहिजे होता मसाला. आइए कमी लागतो. तू असं का केलंस. तू आधी का खाल्लंस. आपण मोजणार होतो ना. मसाला लागतच नाहीये. अरे लागतोय जास्त पण नाही मसाला खायचा. हे बघा खायचं आमचा मखाना असं दिसतंय खायचं. मला दिसतंय का नाही. मखाना खाऊया. बघ आम्ही खाते कर. एन्जॉयिंग इव्हनिंग स्नॅक्स. रोस्टेड मखाना विथ दिस माय सिस्टर. काही काउंट बिवून आम्ही गेलेलं नाहीये. आता आम्ही असंच खातो. माझं वाढलं. आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता आम्ही हे खाऊन घेतो. तुम्ही पण घरी ट्राय करा. चलो थँक्स फॉर वॉचिंग आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा. घीचा मस्त टेस्ट येतो ना पण ना. पुढं तोंडाचा पचाक पचाक आवाज पण जात असेल काय. मार्केटमध्ये दुकान तुम्ही कोण आहे.
बनवले आईन का खायला भूक लागली तिने परत बनवलं सगळं. मला तर काय दिलंच नाही. आता मला विचारते शेवटला पाहिजे का तुला. मम्मी कसे लागले. मम्मीने एकदम ओके ओके रिएक्शन दिली आहे. तुला फोन करतेस का? हां हाय. तर आमची एक चूक झाली होती. तो मखाना ना पूर्णपणे असा शिजला नव्हता. पूर्ण असं क्रंची क्रिस्प येते ना तसं नव्हतं आलं त्याला. तुम्ही थोडं 2-3 मिनिट जास्त शिजवा. म्हणजे असं पूर्ण असं हातातनं असं दाबल्या गेल्यावर त्याचं कुचकपण असं फुटायला हवा. म्हणजे मग तो प्रॉपर तुम्हाला टेस्ट लागेल. गोळी घेते माझी. आपल्याला पहिलं हे रोस्ट केलं. तर असे काही फुगले आणि काय माझे छोटे आहेत. तर घी मध्ये पहिले पूर्ण हे करून घ्यायचे ते. असे फुलतात पूर्ण मोठे होतात. छोटे असतात ना ते थोडे मोठे होतात फुलतात थोडे. म्हणजे डायरेक्ट फोडणी टाकल्यासारखं नाही करायचं. आधी ते सेपरेट रोस्ट करून घ्यायचं. तू आता डायरेक्ट हे केलं. टाकलं थोडे फुलले अर्धे तसेच राहिले. मी मसाला पण टाकला चाट मसाला पण टाकला आणि सगळं एकत्र कॉकटेल मिक्स केलं. तर एक पिटुकले ते क्रंची झालेत पण त्यांचं थोडंसं लागतंय कडक चावताना अशी बी लागते जाता खाली. फुगले नाही आहेत ना ते तेवढ्याच खाली झाले. ठीक आहे. असं आवाज का आवाज